सुप्रभात मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आहे पदयात्रेचा 6वा दिवस। तर आता आम्ही उठलो आहे, 5:30 झाले आणि आता पालखीची इथे आरती झाली बाबांची। आणि आता तिथे आरती झाल्यानंतर ते आता निघतील। आम्ही आता इथे आमच्या इथे दिसतील, सामान लोड होत आहे। आम्ही जाणार आहोत मोर पिंपळटे कवडधरा, एक छोटासा गाव आहे, तिकडे हनुमान मंदिर आहे, तिथे आपला आता स्थान आहे। आणि तिकडे आंघोळीची सोय कमीत कमी 1 किलोमीटर लांब आहे शेतीमध्ये। आणि तिथे विहीर आहे, तिथे आंघोळी करायला लय मध्ये तिकडचा व्हिडिओ आपण टाकू। ओके डन। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। आपण पुढे कधी काय काय बघायला मिळतं आणि किती वेळ लागतो। सध्या आमचे पाय सुजलेले आहेत, दिसत नाही आहेत। नंतर बघू आपण सगळ्यांचे पाय कसे आहेत ते। पुढे पण आलेले पण दिसत नाही। मित्रांनो, आता आमच्या मंडळाची पालखी निघाली आहे, तुम्हाला दाखवतो। आणि आपल्या आजच्या 6व्या दिवसाची सुरुवात झालेली आहे पदयात्रेची। आम्ही इथे समोर चहा प्यायला बसलो होतो आणि आता समोरून पालखी चालली आपली। तर आपण पण निघूया त्याच्या मागे। मित्रांनो, तुम्हाला इथे दिसेल डोंगर, जो आपल्याला नेहमी शिर्डीवरून किंवा मग असं भंडारदऱ्यावरून घरी परतताना दिसतो, तो असा हा डोंगर दाखवतो तुम्हाला। म्हणजे गोटी रोडवरून जो डोंगर रांग दिसते ती समोर दिसेल तुम्हाला। आता आमची पालखी निघाले, आता आम्ही पण चाललोय पुढे। सूर्यनारायणाचं आता आचरण होत आहे, म्हणजे आता सूर्यनारायण उगवेल। इथून तर सूर्यनारायणाचं दर्शन होत नाही, पुढे बघूया। सूर्यनारायणने दर्शन नाही दिले, पण त्यांनी त्यांचं अस्तित्व दाखवून दिलेलं आहे। या ढगांच्या छटा बघता येईल तुम्हाला, भगव्या पिवळ्या रंगाच्या, सुंदर असं। तर तुम्हाला पाहता येईल मस्त सुंदर असं आभाळ आपलं पूर्ण छान असं कलरफुल आकाश पाहायला मिळतं। आणि या इथे मागे डोंगर रांगा, आपल्या त्या साईडने असं इकडनं असं जर गेलं की तिकडे भंडारदरा आहे। आणि या साईडला तुम्हाला दिसेल समृद्धी महामार्ग। आणि इथे पुढे आमचे सरळ चाललेत मोर पिंपळगाववरून पुढे। तर आज दुपारचा स्टॉप कुठे आहे रे नाही माहिती यार, तुम्ही येताय
इथूनच क्रॉस करून आता किती किलोमीटर आपण जाऊ शकतो असं एवढा छान तो म्हणजे सपोर्ट आहे आपल्याला नेचरचा इथे. खरंच पाय एवढे दुखतात. आम्ही गेले 5 दिवस कंटिन्यू चालतो आहे, म्हणजे दिवसाचे 39 किलोमीटर तरी चालतोच आहे. 35 ते 39 किलोमीटर. काही लोकांचे पाय सुजलेत, काहींना पायांना फोड आलेत, मांड्या भरल्या आहेत, आपले पोटऱ्या भरलेल्या आहेत, कोणाकोणाला क्रॅम्प येतो आहे. पण सकाळी एकदा उठल्यानंतर असं फ्रेश वाटतं ना या गार वाऱ्यामध्ये, आणि निसर्ग पाहत पाहत कधीही वेळ निघून जातो कळत नाही. काय अमित, बरोबर ना? बरोबर आहे, एकदम. तुझं तर दुसरं दिसतच नाही आहेत आणि कॉल पण नाही आला यांचा. मग आपले धावत सुटलेत पुढे. चला पकडण्याचा प्रयत्न करू त्यांना. मित्रांनो, आपले जे सोबतचे पदयात्री होते, आपले मित्र, ते भेटलेत आपल्याला. आता नाश्ता वगैरे करून झाला, तुम्हाला दिसेल इथे. पुढे चाललेत. इकडची भेल खाल्ली त्यांनी, मी नाही खाल्ली. चहा प्यायत त्यांनी भेल वगैरे खाल्ली. आणि आता आम्ही पुढे निघालो सिन्नर रोडला. आम्ही आता निघालो तिथून बरोबर 100 किलोमीटरवर शिर्डी आहे आणि 40 किलोमीटरवर सिन्नर आहे. तर आत्ताचं आम्ही 5 ते 6 किलोमीटरच चाललो आहे, कारण आम्ही खूप स्लो चालतो आहे आज. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. तर चला हळूहळू जाऊया, साईराम बोलूया, पुढे मार्गस्थ होऊया.
गुरुपौर्णिमेचा सुट्टपणा मिळतात. मी सगळ्यांना चेक करतो पण राहिलंय का माझं. 1.5-2 किलोमीटरवरच आहे. त्याला पण चहा जास्त काम नाही बाकी. अमित टाकीमध्ये चहा झालाय. मी ऑनच आहे. रामू चाचा आणि बरोबर कांदा टाका. हा खांद्यावर मालकी. मित्रांनो मी आता माहुळी अमृततुल्य गुळाचा चहा इथे बसलो होतो. भजी वगैरे खाल्ले. काही काकी वगैरे होत्या, त्या धमाल मस्ती करत होत्या. गुळाचा चहा घेतला आणि आता आम्ही परत निघालो पुढे. आज खूप उशीर झाला आहे. 10 वाजले. अजून नाश्त्याचा आमचा स्टॉप आहे तो 1-1.5 किलोमीटरवरती आहे. इथे आम्ही कमीत कमी अर्धा पाऊण तास होल्ड घेतला. बघूया आता पुढे काय. मागून येतात सगळे. मित्रांनो अजून आम्ही आमच्या दुपारच्या होल्डला नाही पोचलो आहे. त्याचा रिझन हे आहे की आम्हाला आता रस्त्यामध्ये पेट्रोल पंप लागला. नवीनच पेट्रोल पंप होता आणि तिथे गाड्यांची वर्दळ नसल्यामुळे आम्ही तिथे वॉशरूमला चाललेलो. तर वॉशरूमला जाता तर तो व्यवस्थित क्लीन अँड नीट वॉशरूम प्लस आंघोळीसाठी ऑप्शन मिळालं. शॉवर वगैरे सर्व होता. तर आम्ही तिथेच आंघोळ करून घेतली. तुम्हाला दिसेल कपडे आता हे सकाळचेच कपडे घातलेत. आंघोळ झाले तर जाऊन आम्ही फक्त कपडे चेंज करू. तर तिथे मी आणि राहुलभाई आम्ही दोघांनी आंघोळ केली. बाकी सगळे पुढे निघून गेलेत. ते पोचले पण असतील. आता आम्ही जाऊ. आम्हाला अजून एक 20-25 मिनटं लागतील अजून. तर बघूया त्या लोकांनी काय तयारी करून ठेवलं आहे तिथे. आम्ही जाऊ आता झोपणार आहोत. आधी जेवू आणि मग झोपून जाऊ. कारण आता नॉर्मली स्पॉटला गेल्यानंतर आंघोळीची धावपळ असते, नंबर लागतो. त्यानंतर मग आम्ही पुढे जेवून झोपतो. पण आम्हाला लेट पोचल्यामुळे आम्हाला सगळं करायला वेळ लागतो आणि मग झोप भेटत नाही. मित्रांनो आता आम्ही थोडा वेळ चालून झालो. आंघोळ वगैरे करून झालो आणि थोडं चालल्यानंतर आम्हाला एक उसाचा रस मला दिसला. म्हणजे चायनीज कॉर्नरच्याकडे उसाचा रस विकतो आहे. तर तो पिण्याची इच्छा झाली म्हणून आम्ही आता थोडा वेळ बसलो. प्यायला दिसेल तुम्हाला इथं ग्लासेस. ओम साईराम. आता आम्ही निघू पुढे. आता जाऊ नॉनस्टॉप. आमचा ब्रेक झालेला एक मधला.
म्हणजे जास्त नाही, एक 15 मिनटं झाली असतील पालखी निघून आणि आम्ही आता चाललो पुढे. इथे किशोरबाई थांबले आणि आता आम्ही परत सिन्नर हायवेला लागलो, कोटी सिन्नर हायवेला. तर आता बघूया रात्रीपर्यंत किती वेळ लागतो. तो 9 वाजे 9 वाजणार. 9 वाजे तो आपके टाइम के हिसाब से हमारे टाइम के हिसाब से कितना लगेगा? 10 साढ़े 10 10 साढ़े 10. चलो चलते. आम्ही आता कवडदरा या गावातून आलो, म्हणजे गावाचं नाव कवडदरा होतं. तिथून जे आता दुपारचा आमचा होल्ड होता तिथून आम्ही पुढे निघालो. ऑलमोस्ट 2 किलोमीटर आता आमचं चालून झालं. आता थोडंसं रेस्ट केलं म्हणजे थोडं पायामध्ये चांगलं ताकद आहे. एवढी ताकद आहे तोपर्यंत आम्ही चालू आणि नंतर थोडंसं होल्ड घेऊ. होल्ड म्हणजे चहा वगैरेचा आणि पुन्हा तेच चालू. आणि आपला टार्गेट असेल आज रात्रीचा जिथे स्टॉप आहे तिथे पोहोचण्याचा. तो आता आज सिन्नर घाटाच्या पायथ्याशी कुठेतरी गाव आहे, त्या गावात असेल. तर हे आमचे वयस्कर पदयात्री आमच्या ग्रुपमध्ये इथे पुढे चालले आहेत. जे जवान आहेत ते पुढे गेलेत ॲज इट इज. तर हां मी आत्ता चालतो आहे आणि भेटतो पुढच्या स्टॉपला चहाच्या. कमी आणि साखर कधी असते कॉफी नाही का पावडर टाकायला? पावडर टाका नाही, दोघांमध्ये टाका. पाणी टाकून याच्यामुळे आम्हाला पहिला लवकर ब्रेक घ्यावा लागला आहे. 2 किलोमीटरलाच पहिला ब्रेक झालेला आहे. 2 किलोमीटर पे पहिला ब्रेक हो गया. असे 4 ब्रेक होतील. मग 28 किलोमीटर चालणार का? 16 किलोमीटर 8 ब्रेक होईल. मित्रांनो काळोख झालेला आहे, सुरुवात झालेली आहे आणि इकडे हे तिथे खाटेवरती आराम करत आहेत. राहुलबाई, रमेश आणि भरत आणि किशोरबाई एकदमच पुढे गेले, आत्ताच गेले दोघं. आणि अमित आणि आम्ही तिघा तिथे राहिलो. आता निघतोय. आता गोटी किती किलोमीटर असेल अजून? 4 किलोमीटर. गोटी किती किलोमीटर असेल? गोटी अजून किती किलोमीटर असेल? अरे गोटी नाही, आता पुढचा स्टॉप सिन्नर. 8 किलोमीटर अजून 8 किलोमीटर जायचं है. वो अपना क्या है, इसका है क्या, नाइट का है क्या? अच्छा, तो भैया भी नाश्ते का भी आएगा ना. आमचा नाईटचा होल्डला अजून 8 किलोमीटर दूरपर्यंत जायचं, वेळ लागणार आहे. म्हणजे 8 किलोमीटर जायचं आहे अजून लांब. नाश्ता येईल आता. चला आता आधी जाऊया नाश्ता टार्गेट ठेवूया. नाश्त्याच्या ठिकाणी जायचं टार्गेट आहे. चलो चलते नाश्ता खाणे. मी आजच्या नाश्त्याच्या स्पॉटला पोचले. आरती चालू आहे, तर आता आधी आरती घेऊया, नंतर बोलतो तुमच्याशी. मग मित्रांनो संध्याकाळचा नाश्ता रगडा पेटीस दिसेल तुम्हाला. आणि इथे सगळे उभे राहून खात आहेत. आताच आरती झालं आहे आणि आता नाश्ता घ्यायला आम्ही उभं राहिलो इथे खायला. सॉरी, त्या खाऊन झाल्यावरती आम्ही पुढे जाऊ. हम लोग अभी आप जो चलते चलते चल रहे हैं, तो हम लोग अपने एक्सपीरियंस शेयर करें, बिकॉज हम लोग का रास्ता जल्दी जल्दी कटे, ज़्यादा जो दुख रहा है फिर उस पर ध्यान ना जाए. तो मेरी स्टोरी एक्सपीरियंस बता के हो गया है. किशोर भाई का भी बता के हो गया है. अमित बता रहा है, अमित अपना एक्सपीरियंस बता रहा है. वो अभी मैं रिकॉर्ड नहीं कर रहा हूँ, किसी का एक्सपीरियंस अच्छा नहीं लगता है. अगर बोला उसने रिकॉर्ड करना तो मैं ज़रूर करूँगा. आज नहीं, बाद में लास्ट डे. ओम साई ओम. मित्रांनो आता आम्ही आलो आहे आमच्या आजच्या 6व्या दिवसाच्या रात्रीच्या स्टॉपला. मध्ये खूप अंधार होता त्यामुळे आम्ही व्हिडिओ काढ